नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये। तर आज मी बनवणार आहे मस्त अशी खुसखुशीत आणि दाणेदार मोहनथाळ। अगदी बाजारात मिळते तशीच, मी तर म्हणते त्यापेक्षाही मस्त अशी होते, तोंडात रेंगाळत नाही किंवा मग दाताला चिटकतही नाही। तुम्हाला हे अशीच परफेक्ट मोहनथाळ बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या मस्त अशा रेसिपीला। मी इथे 2 कप बेसन घेतलेलं आहे, ते चाळणीने व्यवस्थित स्वच्छ चाळून घेतले आणि नंतर त्यामध्ये आपल्याला पाव कप किंवा 3 टेबलस्पून तूप टाकून घ्यायचे आणि 3 टेबलस्पूनच आपल्याला दूध यामध्ये टाकून घ्यायचे आणि या बेसन पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचे दूध आणि तूप। असं केल्यामुळे बेसन पीठ मस्त असं दाणेदार होतं। आता इथे तुम्ही दूध गरम किंवा कच्चं वापरायचे नाही, उकळून थंड केलेलं दूध वापरायचे आणि तूपही चांगलं मस्त असं पातळ केलेलं वापरायचे। आता इथे मी व्यवस्थित असं दूध आणि तूप लावून घेतलेलं आहे या बेसनाला। आता आपण याला चाळून घेऊया चाळणीने किंवा मग तुम्ही हे मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता। मी इथे चाळणीने चाळून घेते। तुम्ही बेसन पीठ घरचं किंवा विकत्रीचंही वापरू शकता। आता इथे मी घरचं बेसन पीठ वापरलेलं आहे, त्यामुळे तूप 1-2 चमचे जास्त लागतं। विकत्रीचं जर बेसन वापरलं तर बेसन थोडंसं फाईन म्हणजेच असं बारीक दळलेलं असतं, त्यामुळे तुपाचं प्रमाण थोडंसं कमी म्हणजेच फक्त 2-3 चमचे कमी असं लागतं। आता इथे मी व्यवस्थित असं पीठ हे चाळणीने चाळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे बेसन किती मस्त असे दाणेदार दिसत आहे। आता हे 10 मिनिटं झाकून आपल्याला असंच ठेवून द्यायचे। 10 मिनिटांनंतर इकडे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली होती, त्यामध्ये आपल्याला पाऊण कप तूप टाकून घ्यायचे। तूप हे चांगलं वितळवून घ्यायचे आणि मगच मोजून यामध्ये टाकून घ्यायचे। आता इथे जे आपण चाळून ठेवलेलं पीठ होतं बेसन पीठ, ते यामध्ये टाकून घ्यायचे। शक्यतो हे पीठ किंवा मग कुठलेही तुम्ही बेसन पीठ म्हणजे बेसनाचे लाडू किंवा कुठलेही पदार्थ करत असाल बेसनाचे तर जाड बुडाची कढई वापरायची, जेणेकरून भाजताना खाली चिटकलं जाणार नाही। आता इथे तुम्हाला सुरुवातीला बेसन थोडंसं घट्टसर वाटेल किंवा मग तूप कमी झालं की काही असं वाटेल, परंतु तुम्ही जसजसं या बेसनाला भाजत जाईल तसतसं पीठ थोडंसं पातळ सैल होतं। सुरुवातीला बेसन तूप आकसून घेता आणि नंतर मग सोडून देता। आता इथे मी घरचं बेसन पीठ वापरलं होतं, त्यामुळे तूप थोडंसं कमी पडलेलं आहे, त्यामुळे 2-3 चमचे तूप यामध्ये मी आणखीन वाढवून घेते आणि लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे पीठ कंटिन्यू हलवत भाजून घ्यायचे। 5-6 मिनिटांनंतरच तूप हळूहळू रिलीज व्हायला चालू होतं, म्हणजेच पीठ थोडंसं पातळ व्हायला चालू होतं। 7-8 मिनिटांनंतर पीठ इथे बऱ्यापैकी पातळ झालेलं आहे, परंतु हे पूर्णपणे भाजलं गेलेलं नाही। आणखीन याला 5-6 मिनिटं चांगलं मीडियम फ्लेमवरती आपल्याला कंटिन्यू हलवत भाजून घ्यायचे, जोपर्यंत याचा वास घरभर असा दरवळत नाही बेसनाचा तोपर्यंत। आता इथे कलरही व्यवस्थित असा चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता बेसन पीठ किती मस्त असं भाजलं गेलेलं आहे लालसर कलरवरती। हा लालसर कलर येण्यासाठी तुम्ही मीडियम टू हाय फ्लेमवरती गॅस ठेवायचे आणि कंटिन्यू हलवत त्याला भाजून घ्यायचे। आता इथे हे पीठ भाजायला टोटल टाइम म्हटलं तर 15 मिनिटांमध्ये परफेक्ट असं पीठ भाजलं जातं। आता इथे मी पाव कप दूध घेतलेलं आहे, त्यातील अर्ध दूध मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि ते व्यवस्थित या पिठामध्ये दूध आटेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि राहिलेलं दूधही असंच मी यामध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित आटेपर्यंत त्याला मिक्स करून घ्यायचे। आता आणखीन पाव कप दूध यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत, म्हणजेच आपल्याला टोटल दूध यामध्ये टाकण्यासाठी अर्धा कप असं लागतं। आता इथे व्यवस्थित असं दूध आटलं गेलेलं आहे, मी राहिलेलं पाव कप दूधही यामध्ये थोडं थोडं करून टाकून घेते। अशा पद्धतीने दूध यामध्ये टाकलं गेलं की मग मस्त दाणेदार अशी बर्फी तयार होते। तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा या रक्षाबंधनला। इथे दूध टाकल्यामुळे तुम्ही बघू शकता पिठाला कलर किती मस्त आलेला आहे आणि टेक्स्चरही मस्त आले। आता गॅस बंद करून द्यायचा आणि कढई साईडला काढून ठेवूया आणि आपण इथे पाक तयार करायला घेऊ। इथे मी 1 कप साखर घेतलेली आहे, त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकायचे आणि मोठा गॅस करून आपल्याला ही साखर या पाण्यामध्ये व्यवस्थित अशी विरघळवून घ्यायची। लक्षात असू द्या, आपण जे कढईमध्ये पीठ भाजलेलं होतं ते कढई गरम आहे, त्यामुळे पिठालाही अधूनमधून हलवून घ्या, जेणेकरून पीठ खाली कढईला चिटकलं जाणार नाही। आता इथे मी साखरेच्या पाण्यामध्ये विलायचीचं पावडर टाकून घेते। आता याचा आपल्याला एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे। पाक तयार होत आहे तोपर्यंत आपण ज्या भांड्यामध्ये बेसनाची वडी किंवा मग मोहनथाळ सेट करायला ठेवणार आहोत त्या भांड्याला व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचे किंवा मग तुम्ही बटर पेपरही लावू शकता। माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी तूपच लावून घेते। आता इकडे 4-5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता पाकालाही मस्त असा वरी फेस आलेला आहे, त्यामध्ये आपण
थोडासा म्हणजे चिमूटभर आपल्याला यामध्ये ऑरेंज फूड कलर टाकून घ्यायचा आहे। फूड कलर टाकणं अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका किंवा नाही टाकलं तरी चालते, परंतु मी इथे विकत्रीसारखीच मोहनथाळ दिसावी यासाठी यामध्ये ऑरेंज कलर टाकून घेते। आता आपण पाक चेक करून घेऊया। 7-8 मिनिटं झालेले होते। या पाकाला उकळून चमच्यामध्ये थोडासा पाक घ्यायचा आणि थंड झाला की दोन्ही बोटांमध्ये असे पकडून बघायचं की मस्त अशी तार आली की मग पाक तयार झालेला आहे। आता या पाकामध्ये मी अर्धा कप मिल्क पावडर टाकून घेते। मिल्क पावडर टाकणं अगदी ऑप्शनल आहे, परंतु मिल्क पावडर टाकल्यामुळे मस्त अशी खव्याची टेस्ट येते वडीला, त्यामुळे मी टाकून घेते। तुमच्याकडे असेल तर टाका किंवा नाही टाकलं तरी चालतं। माझ्याकडे होतं मिल्क पावडर म्हणून मी टाकलं। आता याच्या गुठळ्या व्यवस्थित फोडून घ्यायच्यात या पाकामध्ये। आता इथे तुम्ही बघू शकता मस्त असं मिल्क पावडर या पाकामध्ये मिक्स झालेला आहे। आता हा पाक आपल्याला आपण जे पीठ भाजून घेतलेलं होतं बेसनाचं त्यामध्ये टाकून घ्यायचे। लक्षात असू द्या की जेव्हा आपण हे पाक या पिठामध्ये टाकून घ्याल तेव्हा पीठ पूर्णपणे थंड तर असायला पाहिजे किंवा मग कोमट। जर तुम्ही गरम पिठामध्ये हा पाक टाकलात तर मग वडी कडक होते, त्यामुळे शक्यतो कोमट किंवा थंड पिठामध्येच पाक टाकून घ्यायचे। आता इथे मी व्यवस्थित हा पाक या पिठामध्ये मिक्स करून घेते आणि गॅस चालू करून आपल्याला हे आणखीन 4-5 मिनिटं गॅसवरती म्हणजेच लो टू मीडियम फ्लेमवरती हा पाक या पिठामध्ये थोडाफार आटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे। आता इथे 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पाक व्यवस्थित असा पिठामध्ये मिक्स झालेला आहे। आणखीन 2 मिनिटं याला परतून घेऊया आणि गॅस बंद करून द्यायचे। तुम्ही बघू शकता बघताच किती मस्त दाणेदार आणि खुसखुशीत पीठ दिसत आहे मोहनथाळचं। आता हे पीठ आपण ज्या भांड्याला तूप लावून ठेवलेलं होतं त्या भांड्यामध्ये हे पीठ काढून घ्यायचे आणि व्यवस्थित असं चमच्याने एकसारखं थापून घ्यायचे। लक्षात असू द्या इथे हात लावायचा नाही, चमच्यानेच व्यवस्थित असं थापून घ्यायचे किंवा मग थोडंसं कोमट झालं की मग नंतर थापायचे। मग तयार आहे आपली मस्त अशी मोहनथाळ। याला ड्रायफ्रुट्स मी नंतर लावणार आहे। आता याला आपण सेट करायला ठेवायचे। तुम्ही रात्रभर ठेवू शकता किंवा मग 4-5 तासामध्येच सेट होऊन जातं। मी 4-5 तासानंतरच तुम्हाला काढून दाखवते किती मस्त अशी सेट झालेली आहे वडी आपली। सगळ्यात आधी आपल्याला साईडच्या कडा काढून घ्यायच्या चाकूनी आणि ट्रे उलटा करून आपल्याला थापून घ्यायचे। तुम्ही जर बटर पेपर लावलेला असेल तर एवढी मेहनत करायची गरज लागत नाही। आता चाकूने या वड्या आपण कट करून घेऊया। वड्या तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये लहान मोठ्या कट करून घेऊ शकता। वरून आता थोडेसे ड्रायफ्रुट्स लावून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रुट्स लावू शकता किंवा मग याच्या आणखीन सजावटीसाठी तुम्ही यावरती चांदीचा वर्कही लावून घेऊ शकता, परंतु प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतं असं नाही। त्यामुळे तुमच्याकडे जे अवेलेबल ड्रायफ्रुट्स आहेत ते लावून घेतलात तरी वडी तेवढीच मस्त चविष्ट आणि दाणेदार खुसखुशीत होती। मग तयार आहे आजची आपली मस्त अशी रेसिपी। तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे, दिसायलाच मधूनही मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे दाणेदार। तर मग तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।